हॅलो. एका माणसाला काही काळापासून काही लक्षणं जाणवत होती. जसं की त्याला पोटदुखी, भूक न लागणं, पोट बिघडणं, मळमळ, वजन कमी होणं, थकवा आणि अशक्तपणा अशासारखी लक्षणं जाणवत होती. म्हणून यांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली आणि त्याला त्याच्या लहान आतड्यांमध्ये काहीसं हे सापडलं. हे आहे पट्टीकृमी किंवा टेपवर्म. ही पट्टीकृमी ही चपट्या कृमींचा संघ किंवा फायलम प्लॅटीहेल्मिंथीस मध्ये मोडते. आता यांना प्लॅटीहेल्मिंथीस किंवा चपट्या कृमी का म्हणतात? तर प्लॅटी म्हणजे चपटे आणि हेल्मेंथ म्हणजे कृमी, म्हणूनच हे चपटे कृमी किंवा प्लॅटीहेल्मिंथीस आहे. आणि हे कृमी डॉर्सोव्हेंट्रली चपटे असतात. डॉर्सोव्हेंट्रली म्हणजे काय? तर डॉर्सो म्हणजे पृष्ठबाजूने, म्हणजेच पाठीच्या किंवा वरच्या बाजूने, आणि व्हेंट्रली म्हणजे अधर बाजूने, म्हणजेच पोटाच्या किंवा खालच्या बाजूने. या कृमींपैकी बऱ्याच कृमी या अंतःपरजीवी किंवा एंडोपॅरासाइट्स असतात. आता अंत किंवा एंडो म्हणजे आतमध्ये, तर या सहसा प्राण्याच्या शरीराच्या आतमध्ये असतात, म्हणून यांना अंतःपरजीवी किंवा एंडोपॅरासाइट्स म्हणतात. जसे की ही पट्टीकृमी ही मानवाच्या शरीराच्या आतमध्ये असलेली परजीवी आहे. आता काही चपट्या कृमी अशा आहेत ज्या अजिबात परजीवी नाही, जसं की प्लॅनेरिया हा एक मुक्त जीव आहे जो गोड्या पाण्यात किंवा समुद्राच्या पाण्यात राहतो. परंतु या चपट्या कृमींच्या संघात असलेल्या बऱ्याच कृमी या परजीवी असल्याने आपण यांच्यात परजीवी म्हणून जगण्यासाठी असलेले काही रूपांतरणे बघूया. आता ही एक पट्टीकृमी आहे. हे त्याचं डोकं आहे जे मोठं केलेलं आहे. आपण इथे अजून त्याला थोडंसं मोठं करूया. हा या डोक्याचा वरचा भाग आहे आणि यामध्ये अशा रचना विकसित झालेल्या आहेत. आता ही पट्टीकृमी ही लहान आतड्यांमध्ये आढळणारी एक परजीवी आहे. म्हणून हे काय करतात तर लहान आतड्यांमध्ये असलेल्या घटकांबरोबर वाहून जाऊ नये म्हणून लहान आतड्यांच्या भिंतीला चिकटून राहतात आणि यांना भिंतीला धरून ठेवायचं असतं. कसं तर या रचनेने, ज्या आकड्यांसारख्या रचना आहेत किंवा हुक्स आहेत, आणि हे आकडे यांना लहान आतड्यांच्या भिंतीला अडकून राहण्यास मदत करतात. आणि या ज्या तुम्हाला खाली गोल रचना दिसत आहेत या चूषक किंवा सकर्स आहेत. तर हे चूषक काय करतात तर ते आतड्यांच्या भित्तिकेला चिकटतात आणि छोटीशी निर्वात पोकळी तयार करतात, ज्यामुळे या कृमी लहान आतड्यांच्या भिंतींवरून पळून जात नाही. आणि म्हणूनच या दोन रचना या कृमीला परजीवी जीवनशैलीसाठी तयार करतात आणि त्यामध्ये जुळवून घेतात. आता या चपट्या कृमी प्रजनन कसं करतात ते बघूया. तर प्रत्येक चपटी कृमी ही उभयलिंगी किंवा हर्मॅफ्रोडाइट असते. याचा अर्थ प्रत्येक कृमी ही नर आणि मादी दोन्हीही असते. त्यामुळे फलन हे कृमीच्या शरीराच्या आतमध्ये होतं. समजा हे अंड आहे आणि शुक्राणू येऊन त्याचं फलन करतो आणि हे सगळं शरीराच्या आतमध्ये होतं, म्हणजेच यांचं फलन शरीराच्या अंतर्गत होतं. एकदा अंड्यांचं फलन झालं की हा प्राणी अंडी देतो आणि ही फलित अंडी आहेत. ही या प्राण्याची अळी आहे. तर या प्राण्यामध्ये एक किंवा अधिक अळी अवस्था किंवा लार्वल स्टेजेस असू शकतात. आता या प्राण्याला एकापेक्षा अधिक अळी अवस्थांची काय गरज आहे तर पट्टीकृमी सारख्या अनेक कृमी यांना एकापेक्षा जास्त यजमान किंवा होस्ट असू शकतात. आता याचा अर्थ काय तर जर आपण या सामान्य पट्टीकृमीचंच उदाहरण घेतलं तर त्याचे दोन यजमान आहे. एक म्हणजे डुकराचं शरीर आणि दुसरं म्हणजे मानवी शरीर, आणि त्याला या दोन्हींमध्ये जायचं असतं. त्याच्यामुळे त्याला एकापेक्षा जास्त अधिक अळी अवस्था असतात. म्हणूनच याला एकापेक्षा जास्त यजमान किंवा होस्ट असू शकतात. आणि एकापेक्षा जास्त यजमानांमधून गेल्यानंतर शेवटी ही अळी प्रौढकृमीमध्ये वाढते. जसं आपण हे उदाहरण घेतलं तर यामध्ये आपण पट्टीकृमीबद्दल बोलतो आहे. म्हणजेच हे सगळं झाल्यानंतर एक प्रौढ पट्टीकृमी तयार होते. ठीक आहे. आता दुसरं म्हणजे प्लॅनेरिया. तर प्लॅनेरिया सारखे सजीव हे पुनर्जनन किंवा रिजनरेशन दर्शवतात. आठवतंय पुनर्जनन काय आहे? जर यांचं शरीर वेगवेगळ्या भागांमध्ये तुटलं तर हा शरीराचा प्रत्येक भाग पुनर्जनन करू शकतो. म्हणजेच हा प्रत्येक भाग एका नवीन प्लॅनेरियामध्ये वाढू शकतो. म्हणजेच हा भाग या प्लॅनेरियामध्ये वाढेल, हा भाग या प्लॅनेरियामध्ये वाढेल आणि हा भाग या प्लॅनेरियामध्ये वाढेल. ठीक आहे. आणि हाच होता आपला चपट्या कृमींचा संघ किंवा फायलम प्लॅटीहेल्मिंथीस, ज्यामध्ये येतात अशा पट्टीकृमी
ज्या बहुतांश वेळा परजीवी असतात. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.